नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या जीवनातील एक महान व्यक्तिमत्व श्री गुरुदेव दत्त यांच्या जीवन आणि कार्याचा शोध घेणार आहोत। त्यांच्या कर्तृत्वाने आणि विचारांनी हजारो लोकांचा मार्ग बदलला आहे। चला त्यांचे जीवन आणि शिकवणुकीचा प्रवास जाणून घेऊया। बालपण आणि सुरुवातीचे दिवस। बालपणीपासूनच त्यात ज्ञानाची आणि आध्यात्मिकतेची झलक दिसून आली। ते नेहमी प्रश्न विचारत, जीवनातील सत्य शोधत असत। त्यांच्या गुरूंनी आणि कुटुंबाने त्यांना योग्य मार्गदर्शन केले, ज्यामुळे त्यांचे जीवनातले आदर्श आणि मूल्य ठसले। शिक्षण आणि आध्यात्मिक प्रवास। तरुणावस्थेत त्यांनी शिक्षणात लक्ष केंद्रित केले आणि आध्यात्मिक मार्गावर पाऊल ठेवले। गुरुदेव दत्त यांचे शिक्षण फक्त शास्त्रशिक्षणापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी जीवन, तत्त्वज्ञान आणि मानवतेचे खोलवर अध्ययन केले। त्यांनी साधना, ध्यान आणि सेवा यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध केले। समाजसेवा आणि योगदान। गुरुदेव दत्त यांचा मुख्य उद्देश लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हा होता। त्यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवले। गरीब व गरजू लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्याची सोय, वृद्ध, अनाथ आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी मदत, नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणाचे प्रसार। त्यांच्या या कार्यामुळे हजारो लोकांचे जीवन सुधारले आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली। विचार आणि शिकवणूक। गुरुदेव दत्त यांचे मुख्य संदेश होते सत्य आणि धर्माचे पालन, सर्वांसाठी समानता आणि प्रेम, ज्ञानाची आणि आत्मशोधाची महत्त्व। त्यांच्या शिकवणुकीतून आपल्याला हे समजते की जीवनाचा खरा अर्थ फक्त स्वतःसाठी जगण्यात नाही, तर इतरांसाठी उपयोगी पडण्यात आहे। वारसा आणि सध्याचे योगदान। आजही गुरुदेव दत्त यांचे कार्य लोकांना प्रेरणा देते। त्यांच्या संस्थांद्वारे चालणारे विविध सामाजिक उपक्रम, शैक्षणिक संस्था आणि सेवा प्रकल्प समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत। त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे अनेक धडे आहेत, जे प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरतात। श्री गुरुदेव दत्त यांचे जीवन आपल्याला शिकवते की जीवनाचा खरा अर्थ सेवा, साधना आणि समाजोपयोगी कार्यात आहे। त्यांच्या कार्याचा वारसा आपल्याला प्रेरणा देतो आणि एक आदर्श जीवन जगण्याची दिशा दाखवतो। चला आपणही त्यांच्या शिकवणुकीचा अवलंब करून समाजात सकारात्मक बदल घडवूया।